लेफ्ट साईडला बघितलं ना तर नाश्ता करायला बघितलं ना थांबलेत. ते एवढी पब्लिक सुट्टी आहे ना त्याच्यामुळे येतं आपल्याकडे. हे सगळं हां हे बघा हे पण चाललेत आहे ना, हे सर्वच आहेत ग्रुपवाले. हे FZ एक्सपर्स KTM ॲडव्हेंचर. पहिला खड्डा पडलाय की काय तेव्हाच एक साईडनेच केलंय. इकडं एक तो पॅच बीच पडलाय, काहीतरी झालंय. ट्रेन पण भेटली जाताना ही मला वाटतं काहीतरी घेऊन जात. ही मालगाडी नाही आहे. बघितलं समोर ढग, काळे ढग पण आहेत आणि मधून सूर्यदेवता पण आलेली आहे. काय यार एक नंबर. म्हणजे सनलाईट पण येतोय आणि चारी साईडने पाऊस पण येतोय. हा बघा इथं पण एक ग्रुप आहे. हे पण मस्त रायडिंग जॅकेट घालून इथून पिशव्या घेतात. हे भारी बिझनेस लावला मस्त. कसले झालं हे बघा सगळे लाईनीत एकदम मस्त. आता वेलकम टू नवी मुंबई त्याचा ग्रुप दिसतो सगळा टोटली. खूप जण आहेत. गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची सुरुवात पण आपली मुंबईपासून झाले, पण आता चाललोय घरी. कारण कसं जे कामासाठी आलो होतं ते आटपलंय सगळं. त्या मरीन ड्राईव्हला पण जाऊन आलो. तुम्ही व्हिडिओ बघितले असेल. हे ब्लॉग आहेत ना लेट चालत असेल कारण घरी पोहोचून ह्याच्यानंतरचा पण आपला ब्लॉग सगळा शूट झाला असेल. कारण कसं आहे एक दिवस एक आड आपला ब्लॉग असतो. त्याच्यामुळे कसं आपले ब्लॉग पुढे जातात. डेली टाकले ना तर डेली संपून जाते. तर आता विषय कसा आहे रेनकोट मी चढवलं कारण पावसाची गॅरंटी नाही. सध्या तरी ओपनच आहे पण परत पुढं येईल भेटेल नाही माहिती नाही. त्याच्यामुळे आणि एक ना आता नेमकी एक 16x24ची फ्रेम आहे ती घेतली. त्याच्यामुळे ती कशी न्यायची ना तो मोठा प्रश्न आहे. बाकीचं जे सामान आणलेलं होतं ते बॅगेत सेट झालं. ते जॅकेट पण घालून ठेवतो कारण पावसाची गॅरंटी आहे. मेन विषय आहे ना फ्रेमचा आहे. ती फ्रेम ती ऍडजस्ट कशी करायची तर बघूया काय होतं. ती बाकी तेवढी फ्रेम आहे तिने आणलंय तेवढी. आता हे बघा बघितलं ना तर आता हे असं ऍडजस्टमेंट केलंय ह्याची. हे बॅगच्या मध्येच आहे ना, मध्येच फ्रेम टाकले आणि वरतून बॅग घातली. आता ठीक आहे दाईपर्यंत काच सुटली नाही ना तर जाईल तशीच, आणि सुटली तर काही इलाज नाही. बघू मग आपल्याकडे काय करायचं कारण ऑप्शनच नाही न्यायचं. कारण पुढं बांधली तरी गाडी चालवणार नाही. आपल्याला 100 किलोमीटर जायचं असं नाही का 10 किलोमीटर जायचं. ठीक आहे असो. आता फक्त पेट्रोल टाकायचं, पेट्रोल टाकू आणि निघूया. चलो जी अरेंजमेंट तर केलंय. आता कसे जाईल ते माहीत नाही. जाऊ सावकाश कारण ते 2 बंधांच्या मध्ये टाकले. बाकी काही नाही. 2 गाड्या ते ह्याच्यावर तर राहीलच आपली जाईपर्यंत. आणि त्याला काय केलं पूर्ण प्लॅस्टिक पेशंट पूर्ण रॅप पण केलं. मला आला पाऊस तरी काय थांबायचं टेन्शन नाही म्हणून मी पण एक घालून निघालो. फक्त जॅकेट चेन नाही लावले. आला कुठे चेन लावली काय झालं का. फक्त पेट्रोल टाकूया आणि निघू पुढे. सकाळी पोरं बघा एकदम शाळेत चाललेत. 7 वाजता लावले. आता सकाळी बोलले तर रस्ता किती खाली असं नाहीतर मग संध्याकाळचं नको होतं अक्षरशः. चलो पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजची पण सुरुवात आपली काटकोपर म्हणून झालेली. आता चालू आपण घरी आपल्या अलिबागला. चलो परत उद्या संडे आहे ना. संडेचा पण प्लॅन आहे आपल्याला कोंडीला जायचा. कोंडीचा प्लॅन झालं सर्वांशी बोलणं. अजून पण काही मेंबर आहेत नवीनवाले आपल्याला ॲड होणार आहे. ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्येच दाखवेन. चलो असो. तर असा सगळा आहे शेड्यूल उद्याचा. त्याच्यामुळे उद्या क्लास असेल करायचं नसेल मला नाही माहिती. कारण असला तरी थोडा वेळ ठेवीन आणि मग सोडून देईन. असता आहे संध्याकाळी क्लास. पण आता सकाळी चाललं बोललो मी तेच बोललो ते बोलते जेवून जावेल नको जेवासाठी परत थांबणार आणि जेवल्यावर काय होतं मग सुस्ती येतं. मग ते जेवून परत निघा त्यापेक्षा राहू दे. मी सकाळी उठलो नाश्ता केला फक्त तोंड धुतला आणि आता आंघोळ करायला डायरेक्ट घरी. तो सॅटर्डे आहे ना उद्या संडे. रायडर्स ग्रुप निघालेत सकाळी एकदम KTM वाले सर्वजण. जास्त करून मुंबईला कसं होतं प्रत्येकजण कामाला असलेलाच माणूस होता. त्यामुळे शुक्रवारमध्ये सगळेजण बिझी असतात. सॅटर्डे संडेवाले खाली असतात पूर्ण. आणि IT वाले तर असंच असतात खाली सॅटर्डे संडेला. तर आता मी तर पेट्रोल का टाकला नाही कारण अरे ह्याला जाऊ दे आपल्याला वरतून जायचं. बोललं पेट्रोल पुढंच टाकू. आता इथं रास्ट लाईन लागलेली आहे. तर पेट्रोल टाकायला गेलो असतो आतमध्ये तर परत अडकून राहिलो असतो.
आपली गाडी जाईल अजून. गाडीने ॲव्हरेज चांगला यावेळेला, म्हणजे गाडी हिशोबात चालवली ना. कसं होतं 100च्या वरती कंटिन्यू पळवली ना गाडी, मग ॲव्हरेज सोडते गाडी. कारण ही शेवटची गाडी आहे ना, जवळपास आता 167 किलोमीटर झाली, 150 किलोमीटर झालं, जवळपास 17 किलोमीटर वरती चालली गाडी. म्हणजे एक हिशोबात आल्यावर हो. तर गाडी पळवली असती हीच तर ती एवढी नसती चालली, असा विषय आहे. हे सगळं हां हे बघा, हे पण चाललेच आहे ना, हे सर्वच आहेत ग्रुपवाले. हे FZ, एक्सपल्स, KTM, ॲडव्हेंचर, 40 बुलेट, सगळ्या लाईनअपमध्ये. सगळ्याचे जॅकेट सेमच आहेत ते. मला ते वाटलं कंपनीवाले आहेत की काय, कंपनीवाल्यांचे जॅकेट असतात ते असे रिफ्लेक्टेडवाले सेम त्यातलाच पॅटर्न आहे. पण ते काय होतं, हे जॅकेटचा एकदम फायदा होता की चमकतं ते पाठून पण. आणि हे जे कलर आहेत ना, ऑरेंज, नंतर हा असा पोपटी कलर, हे कसे हायलाईटवाले कलर आहेत ते लगेच उठून दिसतात लांबून. बघितलं समोर ढग, काळे ढग पण आहेत आणि मधून सूर्यदेवता पण आलेली आहे. काय यार एक नंबर, म्हणजे सनलाईट पण येतोय आणि चारी साईडने पाऊस पण येतोय, असा विषय झाला आहे. ते पाऊस पण विषय करून टाकतं रे सगळं. कसले जातात हे बघा, सगळे लाईनीत एकदम मस्त. आता वेलकम टू नवी मुंबई. हे व्हायब्रेशन आहेत ना, हे एकदम बेकार. ते तुमच्या गतिरोधक परवडले, पण हे व्हायब्रेशन नाही परवडलं. अय्या वाटोळाच ग, वाटोळाच. फ्रेमचा वाटोळा नाही तर दुसरं काय इथं आहे. गाडीला पण कसलं व्हायब्रेशन येतं आहे, म्हणजे एकदमच स्लो करायला लागतं. गतिरोधक कसा तुमचा स्लो करा, जा पुढे, ह्याचा विषय खोल होऊन जातो आहे. वा ज्यूक आहे 200, त्याला पण एक्झॉस्ट लावला आहे आणि पूर्ण हे केलं. काय याला बोलतात तरी कलरला विसरलो मी. ते आता ही जे 220चे हे केले ना आपले, काय बोलतात, रेड कलरचे जे व्हील केले, तेव्हा पण तो मला एकदम सांगत होता जे तुम्ही बोलते ह्यातले करा, बोलतोय मी नाही त्यातलं आपल्याला करायचं नाही. कसं आहे, प्रत्येकाची चॉईस आहे. ब्लॅकवर रेडच चांगलं आहे, ब्लॅकवर तर ते तसले मारले दलितरगिरी होईल. कसं आहे, एखादी गोष्ट आपण करतो ना, तिथे आपल्या डोळ्यांना आणि आपल्यावरती दुसऱ्या दिसायला पण ती चांगली दिसली पाहिजे. ते काहीतरी दिसायला ते तसं झालं पाहिजे काम. हे कलर कसे, हे कलर पण मस्त आहेत, पण ते कसे नेमकेच आहे ना. हा बघा इकडं पण लाईन अप आहे, त्यांचाच ग्रुप दिसतो सगळा टोटली. खूप जण आहेत, कारण सेम जॅकेट आहेत बोलल्यावर. एक जण इकडं थांबलाय कोणतरी, इकडे पाऊस कसला भागला एकदम दणदणीत. आणि इथं सुरुवात पण केली पावसाने हळूहळू, कारण इकडं पूर्ण भरलाय ढग. लोक रेनकोट घालायला थांबली. कधी मुंबईला म्हणजे ते तर बोलते का, पुण्याला जर आलो ना ते लाईफस्टाईलमध्ये लगेच कळतं. पुण्याला एकदम आरामात आहे सगळं, 10-11 नंतर सगळं हळूहळू ओपन होतं. पण मग रात्री किती वाजता पण असतात. मुंबईचा असं आहे का, मुंबई झोपतच नाही. रात्री कितीचा प्रश्नच येत नाही. रात्री जरी गेलो 3 वाजता तरी पण तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. सकाळी 4 नाही वाजल्यात तेव्हा जे आलेले लोक आहेत त्यांची सुरुवात होते परत. ते कंटिन्यू फर्स्ट शिफ्ट नाईट शिफ्ट चालूच असते. फर्स्ट सेकंड थर्ड बोलता कळंबोळे म्हणून पुतलं. कारण ते सकाळी कशी गर्दी कमी असते ना, पटापट यायला होतं. इथलं एक हा सिग्नल मोठा असतो. हे खड्डे बघ कसले झालेत. चला सुटला सिग्नल. आपला सिग्नल असतो कमी आणि ते काय होतं, सिग्नल म्हणजे कसं थांबायचा सिग्नल जास्त असतो, सुटायचा सिग्नल कमी असतो. ट्रेन पण भेटली जातो ना. ही मला वाटतं काहीतरी घेऊन जात असं. ही मालगाडी नाही आहे. ह्या TS लाईन्स हे कंटेनर चालले त्या ट्रेनवरती. इथं पण हे कायम पाणी आहे, कधी पण बघा तेव्हा. आणि हा खड्डा कायम पडलेला असतो. चलो आता जवळपास 190 म्हणजे जवळपास 200 किलोमीटर झाले. जे 500ला पेट्रोल टाकलेलं ना ते, आणि खाली जे गाडीत रिझर्वमध्ये असेल पेट्रोल ते सगळं यूज झालं असेल. बरं पेट्रोल भरू की. हे बघा मंकी बघा किती तिकडं. हे बाहेर नको यार, त्याच्यासाठी ते कंपाऊंड लावलेलं. ते काय माकडंच ती काय ऐकणार आहेत. ह्यांची फोटो सेशन चालू आहे, फिरत आलेले दिसत. आपल्याकडे चालले तिकडे चाललेत, म्हणजे डिस्कशन चालू आहे काहीतरी गहरे. बस बंद पडली. पेंटपर्यंत आलं ते. असं काही मोठं ब्लॉक केलं नाही तर पटापट अंतर कवर करून. पाऊस येतोय ना आता, इकडचं क्लायमेट पूर्ण चेंज आहे बघितलं तर. मगाशी निघालो तेव्हा चांगलं ऊन होतं, पुढे आल्यावर पाऊस सुरुवात झाला थोडा. इथं कंटिन्यूच आहे.
येतोय जातोय असं होतं पाऊस होता. हा बघा इथं पण एक ग्रुप आहे. हे पण मस्त रायडिंग जॅकेट घालून इथून पिशव्या घेतात. हे भारी बिझनेस लावला मस्त. रेनकोट आहेत, प्लॅस्टिकच्या पिशव्या आहे, सगळा बिझनेसच लावला इथे. त्यांना माहिती आहे सॅटर्डे संडेला पब्लिक येते. आपल्याकडे अशी पण येते पण सॅटर्डे संडेला बघा बायकर्स लोक जाम येतात. त्याच्यामुळे कोणी काय आणणार तर इथून घेतात डायरेक्ट पॅक करायला. भारी आयडिया. तर आपल्याकडे पाऊस पूर्ण भरलेला दिसतोय मला नजर जाईल तेवढी. त्या दिवशी गेलो त्या दिवशी तिकडं पाऊस भेटला, आपल्याकडे ऊन पडलेलं आणि आता आपल्याकडे पाऊस आहे. फर्स्ट टाइम एवढी लाईन झाली असेल कारण लाईन लागत नाही इथं. कोणतरी आडवा नाही आला. अरे यार फ्रेमचं काय झालं माहीत ना मला. बघू दे आता घरी गेल्यावरच समजेल काय विषय. लाईनचं का हे झालं काय माहिती. हे पाय सरकलं दगडावरून. पहिला खड्डा पडलाय की काय तेव्हाच एक साईडनेच केलंय. इकडं एक तो पॅच बीच पडलाय काहीतरी झालंय. त्या खड्डा पडला असेल म्हणून ते लावून ठेवलंय. खतरनाक काम आहे. ही अवस्था आहे हो. आता मी बघितलं ना आपल्याकडले बरेचसे खड्डे. त्या आपला जो ग्रुप आपण केला मी सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये पण अलिबागकर एखाद महिला म्हणून त्या ग्रुपमार्फत भरले. व्हिडिओ पण झाल्या सगळीकडे मराठी न्यूजला पण झाल्यात त्या ॲडव्हर्टाईज सगळ्या गोष्टी. ते काय मोठेपणा करायला किंवा लोकांना दाखवण्यासाठी ह्या गोष्टी करत नव्हतं. हे आपल्या पॉलिटिक्स लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे याकडे. कारण एवढे मोठे मोठे खड्डे त्याच्यात ते ग्रीट बीट टाकून ठेवतात. सरकणार खड्ड्यात कोणतरी अडकणार कोणतरी मारणार हेच होणार शेवटला. मग ते रिक्स न होण्यापेक्षा ते आपल्या ग्रुपच्या मार्फत सर्व एकत्र झाले. जेवढं जसं जमलं तसं या हेल्प आउट करा आणि ह्या चांगल्या कामात मदत करा. बाकी काय विषय नाही. हे बघा इथं पण काहीतरी लावलंय परत. अरे आत्ताच कसं काय रे बाबा. इकडं पावसाने आपल्याकडे जोरदार सुरुवात होता. इकडं परत गायब झालं. हे बघा इकडे ओपन झालं सगळं. एवढंच दगाने तकलीफ दिली. अरे तो कसलं रे त्या ट्रकवरून पाणी उडवलं. ट्रकच्या बाजूने बेकार कामं. साईडला पाणी पूर्ण तोंडावर उडवतं पाणी आपल्या. एकदा पुण्यात आलं तेव्हा पण सेम सीन. म्हणजे अक्षरशः पुढचा हाईड होऊन जाते सगळं दिसतच नाही. एकदम लेफ्ट साईडला बघितलं ना नाश्ता करायला बघितलं ना थांबलेत. ते एवढी पब्लिक सुट्टी आहे ना त्याच्यामुळे येतं आपल्याकडे. पहिलं कसं व्हायचं पावसाळा आला का पब्लिक स्टॉप व्हायची यायची फक्त विकेंडपर्यंत. म्हणजे कसं आहे सुट्टी संपेपर्यंत पोरांची पब्लिक असायची. आता असं काही नाही राहिलं आहे. आता सर्व डेज चालू आहे. सर्व डेज माणसाला ते वाट बघतात की सुट्टी भेटते कधी आणि बाहेर जातोय कधी. चलो सहर्ष स्वागत आपलं. गाडी बघू दे आणि कल्टी मारूया. जाऊ दे याला काय बरं. चलो 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 चले चले मितवा. पाऊस मध्येच लागतो मध्ये. आता आपल्याकडे परत क्लायमेट ठीक आहे. अरे नवीनच घेतलेली दिसतंय पण नंबर कसा नाही दिला. कारण हल्ली नंबर तर गाडीच्या सोबत देत आहे. असं काहीतरी विषय जाऊ. आपण कशाला लोड घेतोय पण नवीन आहे. कॉंग्रॅच्युलेशन ज्यांची कोणची गाडी द्या ना. चलो पोचलो कणकेश्वर फाट्यावर. या कळलो रे ते ह्याने कम्फर्टेबल नाही बसता येत ना मध्ये. ते आता काय झालं हे बघू. आता आपल्याकडे ऊन पडले परत बघितलं थोडं ढग पण आहेत. खड्डे बघितलेत ना. आता इकडे पाठीमागं नावगाव फाट्यावरचे पण काही काल केले. अजून पण इकडे म्हणून चोंडे इंडीचे केले असते आय थिंक सो. कारण ते तर मी ग्रुपला फोटो बघितले नावगाव फाट्यावरचे. असं आता येतानाच बघितलं नाही इथले कणकेश्वर फाट्यावरची काय अवस्था आहे.
तर जेवढं हा इथला पण हा खड्डा बुंदावला, जेवढं शक्य आहे ना तेवढं करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक जण, पण त्याचं काय खरं ज्याचं काम आहे ना त्यानेच ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. काय वाटतंय तुम्हाला? इकडं पण बघ, रस्ता इकडं पण आहे, तिकडंच नाही, तिकडंच बघते आणि आलता पुढे. हे बघा आता पोचलो आणि गाडीचा अवतार बघा काय झालं. तर काय करू, हिला धुवून आणू आणि परत हिला उभी ठेवू. आता काही परत गाडी चालणारच ना, आता बऱ्याच दिवसानंतर, आता बऱ्याच दिवसांत 2 दिवसानंतर आता परत आपली गाडी काढू. चलो संध्याकाळी क्लास आहे ना तेव्हा घेऊन जाऊ हिलाच, धुवून आणून परत उभी. आता पोचलो घरी. हे बघा आल्या आल्यांचा आवाज सुरू झाला है ना. तर चलो आता बाकी काही ना, आता अंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. बाकीचा उद्याचा प्लॅन आहे. आता इथून ह्या ब्लॉगला एंडच करू. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.